शेतकऱ्यांनी आजपासून जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनामुळे आतापासूनच दिल्लीतले सगळे रस्ते जाम झालेले आहेत. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे. सध्या आपण पाहतोय दिल्लीपासून मेरठकडे जाणारा हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गावर ट्रॅफिक जाम झालेला आहे. गेल्या तासाभरापासून हे ट्रॅफिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि हजारो वाहनं मग त्यामध्ये दुचाकी असतील आणि चारचाकी असतील ही सगळी वाहनं या ठिकाणी अडकून पडलेली आहेत. हे चित्र आहे गाझीपूर बॉर्डरवरचं आणि आपण जर खालच्या बाजूला पाहिलं तर तिथं देखील बॅरिकेडिंग केलेलं आहे पोलिसांनी. त्या बाजूने देखील म्हणजे सर्व्हिस रोड जो आहे त्या रोडवर देखील वाहनांची मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण हा मेरठला जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता आपण पाहिला तर पूर्णपणे फक्त ट्रॅफिक या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळं पहिल्याच दिवशी ज्या वेळेला शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे असं म्हणता येईल, ठप्प देखील झालेली आहे असं म्हणता येईल. आणि सगळ्याच बॉर्डर खरं तर सील करण्यात आलेले आहेत. टिकरी बॉर्डर, त्याचबरोबर सिंगू आणि आत्ताची ही गाझीपूर या सगळ्या बॉर्डर सील करण्यात आल्या आहेत जेणेकरून शेतकरी दिल्लीमध्ये येऊ नयेत. आपण या ब्रिजच्या खाली जर पाहिलं तर इथं देखील बॅरिकेडिंग करून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये येणाऱ्या नागरिकांनी आणि दिल्लीमधून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी वाहनधारकांसाठी दिल्ली प्रशासनाकडून पोलिसांकडून एक ॲडवायझरी देखील जारी करण्यात आली आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं देखील सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर स्वतःच्या वाहनापेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर करा म्हणजेच बस असेल किंवा मेट्रो असेल यांचा वापर करण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, गाझीपूर बॉर्डर, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.